आदिवासींचे श्रद्धास्थान कचारगड. माघ पौर्णिमेला कोया पुनेम महोत्सव. देशभरातील आदिवासी बांधवांची मांदियाळी. आदिवासी गोंड समाजाचे आद्य दैवत असलेले प्रसिद्ध स्थळ कचारगड येथे माघ पौर्णिमेला कोया पुनेम महोत्सव 5 दिवस म्हणजेच 22 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून या दरम्यान देशभरातील आदिवासी समाजाचे लोक आपल्या कुलदैवतांचे स्मरण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे दाखल होतात. दरवर्षी माघ पौर्णिमेला 5 दिवस गोंडी धर्म परंपरा, बोलीभाषा, पूजनविधी, नृत्यकला, रीतिरिवाज, कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणणाऱ्या धार्मिक विधी व उत्सवाला कचारगड यात्रा असे नाव दिले आहे. सालेकसा तालुक्यातील दरेकसापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांच्या टोकावरील पर्वत रांगेत असलेल्या विशालकाय गुहेत कचारगड येथे आदिवासी गोंड समाजाच्या कुलदैवतांचे निवासस्थान मानले जाते. गोंडी संस्कृतीचे अभ्यासक व साहित्यकारांच्या मते गोंड समाजाच्या आख्यायिकेनुसार जवळपास 3,500 वर्षांपूर्वी माता गौराचे एकूण 33 पुत्र उपद्रव करत असल्यामुळे त्यांना कचारगडच्या गुहेत डांबून ठेवण्यात आले होते. गुहेच्या तोंडावर मोठे दगड लावून बंद करण्यात आलं होतं. त्यांची वेदना सहन होत नसल्याने त्यावेळचे आद्य संगीतकार हिरासुका पाटाली यांनी आपले किंदरी वाद्य वाजवले. त्यांच्या संगीताच्या स्वरांनी त्या 33 बंधूंच्या अंगात उत्साह संचारला. त्या सगळ्यांनी मिळून दगडाला धक्का दिला आणि तेथून पसार झाले. मात्र संगीतकार हिरासुका पाटील त्या दगडाखाली दबून मृत्यू पावले. 33 बंधूंनी देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणात जाऊन आपली वंशावळ तयार केली. त्यांच्यात एकूण 750 प्रजाती निर्माण झाल्या आणि या सगळ्या जाती दरवर्षी माघ पौर्णिमेला आपल्या पूर्वजांना स्मरण तसेच गोंडी रचनाकार महांदी पारी कोपाल लिंगो आणि माता रायताडजंगो यांच्या पूजनासाठी कचारगडच्या गुहेत येत असतात. आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा. कचारगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असून उंच पर्वतरांगा, घनदाट जंगल आणि पुरेपूर ऑक्सिजन मिळणारा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कचारगड परिसर पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतो. त्यामुळे कचारगडला गोंड जनजाती समाजाच्या भाविकांसह मोठ्या प्रमाणावर पर्यटक सुद्धा कचारगड यात्रेत सहभागी होतात. यांनी केली यात्रेला सुरुवात. 5 लाखांवर भाविक देतात भेट. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री शिवाजीराव मोघे, गोंडी धर्माचार्य मोतीरावण कंगाली, गोंडराजे वासुदेव शाह टेकाम, केबा मरस कोल्हे, शंकरलाल मडावी आणि स्थानिक ठेंगरीलाल टेकाम यांच्या मदतीनं 1984 पासून 5 लोकांना घेऊन सुरू झालेली यात्रा आज 5 लाखांहून जास्त भाविकांवर पोहोचलेली आहे. 18 राज्यातील समाज बांधवांची हजेरी. देशातील जवळपास 18 राज्यातील गोंडी भावक बंधू भगिनी आपल्या पूर्वजांना स्मरण करण्यासाठी येथे येतात. यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, ओडिसा, बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, कर्नाटक, नागालँड, गुजरात यासह जवळपास एकूण 18 राज्यातील आदिवासी समाज बांधव माघ पौर्णिमेला आवर्जून येथे उपस्थित राहतात. गोंडी समाजाचे अनेक लोक विदेशात वास्तव्याला असले तरी दरवर्षी माघ पौर्णिमेला भारतात येऊन कचारगडला भेट देऊन परत जातात. 5 दिवस चालणाऱ्या या कचारगड यात्रेत देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे नेते, मंत्री, खासदार, आमदार, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासारख्या लोकांचे भाविक म्हणून येणे जाणे सुरूच राहते. 5 ते 6 लाखांवर भाविक यात्रेदरम्यान येथे भेट देतात. जो प्रयत्न सुरू झालेला आहे, ही यात्रा 1978 पासून सुरू झाली. केबा मरसकोले आणि शिवाजीराव मोघे साहेब यांनी या यात्रेची सुरुवात केली. आज हे विशाल वटवृक्ष झालेला आहे आणि इथं देशभरातून मोठ्या प्रमाणात आदिवासी येतात आहेत. इथं आज ज्या पद्धतीनं मागच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी जी घोषणा केली होती ती पूर्ण केली नाही, पण ठीक आहे, अशा लोकांच्या हाताने देवी मायला पण इच्छा नसेल. पण पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं आमचं सरकार आलं तर या ठिकाणी इथल्या सगळ्या सुविधा 100% पूर्ण करण्याची भूमिका आमची राहणार आहे. एक पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जे मणिपूरमध्ये घटना झाली त्याच्यावर देशाचे प्रधानमंत्री का बोलत नाही. तिथं आमच्या आदिवासी महिलांची इज्जत लुटली गेली, त्यांना जिवंत जाळण्यात आलं.
अशा या घटनेच्या बद्दल आणि मणिपूर हा आपल्या देशातला भागच नाही अशा पद्धतीचं जे वागणं राज्यकर्त्यांचं देशातलं चाललेलं आहे त्याचाही निषेध आदिवासी समूहामध्ये मोठ्या प्रमाणात होते आहे। आणि आदिवासी संस्कृती संपवणं, कारण की वनवासी संस्कृती आदिवासी नाही, ते मूळ निवासी आहेत, ते आदिवासी आहेत आणि या मूळ निवासींना कायम वनवासी करायचं आणि त्यांचे सगळे अधिकार काढायचे, त्यांचं आरक्षण संपवायचं, हे प्लॅन जो चाललेला आहे हा पण आपल्याला सगळ्यांना लक्षात या ठिकाणी आदिवासी समाजाला लक्षात आलेला आहे। दुसरं आता आपण पाहतो की परवा हायकोर्टाचा जो निकाल आला, आदिवासी वर्सेस धनगर असं एक मोठा युद्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये 2014मध्ये फडणवीसनी घोषणा करून केलेली होती आणि आपण परवा हायकोर्टाचा निकाल आला त्या धनगरालाही फसवलं आणि आदिवासी समाजाला एक असुरक्षित भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचं पाप BJPनं आणि फडणवीसांनी केले हे आपण पाहतो आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयाचं गांभीर्य आम्ही घेतलेलं आहे आणि आदिवासी संस्कृती आणि आदिवासीच्या हिताचं रक्षण करणं हे काँग्रेस पक्षाची जबाबदारी जे आजपर्यंत करत आलेलं आहे त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल अशी ग्वाही आम्ही आदिवासी समाजाला दिलेली आहे। ही यात्रा समस्त भारतातील जे 15-16 राज्यामध्ये वावरणारे जे गोंड जनजाती समूह आहे यांच्यामार्फत 1984 पासून ही यात्रा आजपर्यंत सतत चालत आहे आणि या ठिकाणी तमाम आपल्या भारतातील जे गोंडियन समाज आणि जे ट्रायबल समाज आहे हा समाज आपले इथं या ठिकाणच्या स्थळाला एक संस्कृतीचं उद्गम स्थान म्हणून या ठिकाणी पाहतो आहे आणि जे काही त्यांचे आपले पूर्वज आहेत, जे निसर्ग देवतेला पूजणारा आपला हा समाज आहे, प्रकृती समाजाला पूजणारा आपला समाज आहे आणि या समाजाची संस्कृतीचं उद्गमच या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपल्या त्या पूर्वजांना स्मरण करण्यासाठी त्यांचं दर्शन करण्यासाठी म्हणून संपूर्ण भारतातून आपला समाज या ठिकाणी येत आहे। परंतु 15-16 राज्यातून आज समाज येत असताना ज्याची संख्या 10-12 लाख आहे त्या समाजाच्या सुविधेसाठी मात्र इथं शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झालेली नाही। एक साधं जर तीर्थस्थळ असलं, मंदिर असलं तर त्याला मात्र खूप सुविधा पुरवल्या जात आहे, परंतु आज जो हा तीर्थस्थान आहे हा ब दर्जामध्ये आहे, पण ब दर्जामध्ये 2016 पासून येऊनसुद्धा ब दर्जाचा निधीसुद्धा मिळत नाही। तसेच जिल्हा स्तरावरचं साधं क दर्जाचं तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनचं जे क्षेत्र असते ज्याची राशी असते तीसुद्धा बरोबर मिळू शकत नाही या ठिकाणी। ही एक मोठी खेदाची बाब आहे। या ठिकाणी 10-12 लाखाच्या संख्येमध्ये समाज येत असताना त्यांच्यासाठी मोठमोठ्या भक्तनिवासाची गरज आहे, मोठमोठ्या पुरुष शौचालयाची गरज आहे, मोठ्या राष्ट्रीय स्तरावरच्या म्युझियमची गरज आहे। 5 दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम होतात या ठिकाणी यात्रेदरम्यान? कशा पद्धतीची संस्कृती या ठिकाणी आदिवासी बांधव जोपासतात, कशा पद्धतीचं काय सांगाल एकंदरीतच? गेल्या पुष्कळ वर्षापासून आमची ही यात्रा आणि अधिवेशन होत असते, राष्ट्रीय अधिवेशन आहे। या अधिवेशनमध्ये भारत देशातील 16 राज्यातून लोक येतात। त्या 16 राज्यातील लोक त्यांच्या राज्याची जी आमची आदिवासी संस्कृती आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते प्रदर्शनसुद्धा करतात आणि हे एक अधिवेशन असं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही आमची संस्कृतीचं जतन करत आहोत आणि आमची संस्कृती आमच्या येणाऱ्या पिढीने सुद्धा त्या संस्कृतीचं जतन करावं याच्यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत। गेल्या कित्येक वर्षापासून आमची ही यात्रा भरत आहे। जरी ही यात्रा भरत असली तरी या यात्रेमध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर छत्तीसगडातून तिथूनसुद्धा आमची पालखी येते, चांदागडची एक पालखी येते, ती प्रत्येक वर्षी पौर्णिमेच्या दिवशी येत असते। पहिल्या दिवशी आमचं गडजागरण होतं, दुसऱ्या दिवशी मुठवा पूजा राहते, तिसऱ्या दिवशी पालखी येते। ही आमची गतवर्षीची प्रत्येक वर्षीची आमचं एक शेड्यूल आहे। या 5 दिवसामध्ये आम्ही आमच्या ज्या म्हणतात 100 किलोमीटरवर संस्कृती बदलत असते त्या ठिकाणचे लोक येऊन आपल्या संस्कृतीचं वेशभूषासुद्धा करतात आणि विशेष म्हणजे या 5 दिवसामध्ये आमचे जे पहिले मुटू आहे पारिपारिक कोपारलिंगो यांच्या गडावर जाऊन त्यांचं दर्शनसुद्धा केलं जातं। प्रत्येक वर्षी संख्या वाढत राहते। मागच्या वर्षी आम्ही 13 लाखाच्या वरती आमच्या दर्शनार्थींची संख्या